आणि मिसळ आव नाही तर आव ना. या ठिकाणी गेवराई तालुका अर्धमसला या गावामध्ये गेल्या 4-5 दिवसापासून जे आपण व्हिडिओ माध्यमातून फोटोच्या माध्यमातून या TV चॅनल असन पेपरमध्ये वाचत आलेला आहोत. खरं तर आम्ही पाटोद्यावरनं आज या ठिकाणी शेख इम्रान भाई, असलम शेठ मकरानी, मुस्लिम शेठ मकरानी, या ठिकाणी शापेज, शेरूभाई, जुबेरभाई आणि आम्ही मशरूभाई, या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी पाटोद्यावरून खास या ठिकाणी काय घटनास्थळी झालेलं आहे हे पाहण्यासाठी आलेलो. खरं तर अर्धमसला गाव म्हणजे या गावामध्ये आल्यानंतर एवढं सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे, जे की या ठिकाणी समोरच मंदिर आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी चौक आहे आणि या चौकामध्ये प्राथमिक माध्यमिक शाळा आहे आणि या ठिकाणी मस्जिद आहे म्हणजे आणि या ठिकाणी सय्यद बादशाह पीर म्हणजे दर्गा आहे. खरं तर त्या दर्ग्याच्या बोर्डच्या खाली लिहिलेलं आहे की येणाऱ्या सर्व गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर येणाऱ्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करण्यात येत आहे, असं दर्ग्याच्या प्रथम दर्शनी या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे. आणि नुकत्याच 2 महिन्यापूर्वी या ठिकाणी जामा मस्जिद या ठिकाणी या गावकऱ्यांनी मिळून या ठिकाणी केलेली आहे. खरं तर हे देखणं या गावामध्ये एक शोभा वाढवणारी एक इमारत आणि एक वास्तू झालेली आहे आणि समोरच मंदिर आहे, समोरच चौक आहे म्हणजे एकदम चांगलं मनाला एक प्रसन्न वाटण्यासारखं हे ठिकाण आहे. आणि या ठिकाणी काहीतरी कोणीतरी एक अनुसूचित प्रकार म्हणजे या ठिकाणी आपण पाहत आलो की काहीतरी निराधाम असतील, त्यांना जे म्हणजे बेअकली लोक असतात त्यांना कोणत्याही जे की आपण या देशामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं जे संविधान आहे, हे संविधानाच्या ज्या लिहिलेल्या ज्या घटनाक्रम आहेत, जे कलम आहेत, हे ह्यांना माहीत नसतं. हे एक रानगट्ट्यावानी एखादं काहीतरी दोष मनात ठेवून या ठिकाणी मस्जिद उद्ध्वस्त करण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. खरं तर मोठा अनर्थ या ठिकाणी टळलेला आहे. मस्जिदमध्ये कोणी नव्हतं, कोणी मनुष्यहानी झाली नाही, परंतु मला एक ह्यातून सांगायचं की मस्जिदमध्ये जे स्फोट करण्यात आला, जे जिलेटिन लावलेला आला, त्या जिलेटिनचा मोठा दगड उडून या ठिकाणी मंदिरावर पडलेला आहे, हे सुद्धा सांगण्यासारखी गोष्ट आहे. आणि त्या मंदिराला सुद्धा या ठिकाणी विजा पोहोचलेली आहे. या ठिकाणी दर्गा आहे, दर्गाला विजा पोहोचलेली आहे आणि या शाळेकडे सुद्धा तो दगड उडून गेलेला आहे. म्हणजे काम करायला एक गेल्यानंतर किती वेगवेगळे काम या ठिकाणी होतात हे आपण या माध्यमातून दिसतो. आणि अर्धमसला गावामध्ये हिंदू मुस्लिम या ठिकाणी आजपर्यंतही कोणता तेढ निर्माण झाला नाही. खरं तर या ठिकाणी मिसाळ आहेत आणि पवळे सुरू आहेत. आम्ही या ठिकाणी गुढीपाडवा 30 तारखेला होता आणि 31 तारखेला रमजान ईद होता. या ठिकाणी हिंदू बांधवाची गुढीपाडवा हा सण चांगल्या मोठ्या प्रमाणात होण्यासाठी सर्व बीड जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी सामाजिक ऐक्याची, सामाजिक सलोख्याची गुढी उभारून या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी जिल्ह्यामध्ये सर्व शांत पद्धतीने या ठिकाणी गुढीपाडवा आणि रमजान सण केलेला आहे. या जिल्ह्याचे पोलीस निरीक्षक नवनीत कावत साहेब यांनी तात्काळ आरोपीला अटक केलेली आहे आणि त्या अटक केल्यानंतर त्यांनी पाहिजे त्या पद्धतीने त्यामध्ये कलमाचा वापर करून आरोपीला कठोर ते कठोर कशी शिक्षा देण्यात येतील या ठिकाणी पोलीस प्रशासन या ठिकाणी आपल्याला सहकार्य करत आहे. खरं तर पोलीस प्रशासन हे महाराष्ट्रामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी काम करत आहे, परंतु या ठिकाणी तात्काळ आरोपी पकडल्यामुळं विविध घटना ज्या पुढच्या घडायला पाहिजे होत्या त्या घडल्या नाही. कारण आपण पोलिसांचं ब्रीदवाक्य म्हणतो की सदरशीय खल निग्रहण आहे, म्हणजे सज्जनाचा करू संरक्षण आणि दुर्गणाचा करू नियंत्रण ठेवून नाही ना, ह्याच पद्धतीने पोलीस प्रशासन काम करत आहे. आणि मला या जिल्ह्यातील तमाम मुस्लिम बांधवाला या ठिकाणी आवाहन करायचं आहे की आपण शांत पद्धतीने आतापर्यंत रमजान ईद केला, गुढीपाडवा केला, उद्या रामनवमी सुद्धा आहे, परंतु आपण शांततेने या ठिकाणी आपलं वातावरण शांत ठेवायचं आहे. आपल्याला कडीत या ठिकाणी गावकरी या ठिकाणी मोठ्या संख्येने सर्व या घटनेचा निषेध करतात आणि सर्व गावकरी या घटनेच्या सोबत आहेत आणि आरोपीला कडक शासन झालं पाहिजे यासाठी सुद्धा गावकऱ्याचे सुद्धा या ठिकाणी प्रयत्न आहे. मास्टरमाइंड जिसने बलात्कार कराया, जिसने पैसे दिया, जिसने टोटे लाया, हम ये चाहते हैं कि उसको कड़ी से कड़ी सजा मिलना ही चाहिए. प्रशासन से, पुलिस से हमारी रिक्वेस्ट है कि अब इसको सजा मिलना ही चाहिए. ओके 2 मिनट.